नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला ही अद्वैतला प्रेझेंटेशन दाखवत असते आणि म्हणत असते की हा जो प्रेझेंटेशनचा भाग आहे ना तो आपण सगळ्यात शेवटी दाखवूयात आणि हा जो दुसरा भाग आहे तो सगळ्यात पहिल्यांदा दाखवूयात, कारण आपण जे प्रेझेंटेशनमध्ये चेंजेस केलेत ते दुसऱ्यांपर्यंत चांगले पोहोचतील. मार्केटिंग टीमने ज्याप्रमाणे आपल्याकडे मागितलं होतं अगदी तसंच करून दिलंय. एकदा तू बघून घे आणि बघ तुला कसं वाटतंय. अद्वैत कलाचं ते प्रेझेंटेशन बघतो आणि म्हणतो की वा, ग्रेट, खरंच अमेझिंग. कला त्याला थँक्यू म्हणते आणि म्हणते की चांदेकर, बरं झालं हा तू त्या दिवशी गाणं गायलास. अरे म्हणजे तू गाणं गायलास म्हणून तर माझी मनस्थिती चांगली झाली, मला फ्रेश सुद्धा वाटलं आणि म्हणून तर वेळेत मी काम करू शकले, नाहीतर काही शक्य नव्हतं रे. अद्वैत म्हणतो की नाही, तू जे काही म्हणतीयस ना ते कळते मला माहिती आहे तू माझ्या गाण्याने इरिटेट झाली आहेस. कला म्हणते की नाही रे, मी तुला अगदी खरं खरं सांगते, शपथ सांगते. अद्वैत म्हणतो की तुला काय मी वेडा वगैरे वाटलो का? नाही म्हणजे गाण्यातून मला माझ्या भावना स्पष्ट करता आल्या नसतील, पण कोण नक्की काय बोलतंय त्यामागे त्याच्या काय भावना आहेत हे मला चांगलंच कळतं. आणि जेव्हा तू तुझ्या आईशी बोलत होती ना तेव्हा मी ऐकलंय, तू माझी मस्करीच करत होती त्यावेळी. कला म्हणते की अरे चांदेकर, असं काय करतोस तू? आणि हो, आईशी फोनवर बोलताना केली थोडीशी मी मस्करी, पण अरे मी मुद्दाम केली. हे बघ काय फरक पडतो बरं, तू गाणं सुरात गायलास काय आणि नाही काय, त्या गोष्टींनी तर काहीच फरक पडत नाही, कारण शेवटी तुझा हेतू तर साध्य झालाय ना. हे बघ, तू गाणं गायलास म्हणून माझा मूड फ्रेश झाला आणि म्हणून तर मी प्रेझेंटेशन करू शकले. आता तर तू मला म्हटलास ना की तू ग्रेट आहेस, अमेझिंग आहेस. अद्वैत म्हणतो की नाही, मी तुला ग्रेट अमेझिंग नाही बोललो, मी डिझाईन्सला बोललो. मी तुला असं म्हटलं का की यू आर ग्रेट, यू आर अमेझिंग, असं नाही म्हटलं, मी प्रेझेंटेशनसाठी बोललो. कला म्हणते की बरं कळलं, परंतु तू गाणं गायल्यामुळे अशा प्रकारे माझं प्रेझेंटेशन अगदी छान पूर्ण झालं. सांगू का एक गोष्ट चांदेकर, कधी कधी ना सुरात गाणं गायल्यापेक्षा असं भसाडा आवाजात गाणं गायलं तरी पण जास्त एंटरटेनमेंट होतं असं मला वाटतं. अद्वैतच्या गाण्याला कला भसाडं म्हटलेली असते म्हणून अद्वैतला राग येतो आणि अद्वैत कलाकडे बघू लागतो. कला म्हणते की बरं बाबा, सॉरी, आता परत विषय नाही काढणार हा विषय मी इथेच थांबवते, ओके चल मग आलेच मी, असं म्हणून कला तिथून जायला लागते तर अद्वैत कलाचा हात पकडतो. कला शॉक होते की अद्वैतने माझा हात का पकडलाय आणि मग ती अद्वैतकडे बघू लागते तर अद्वैतही कलाकडे बघतो आणि मग नंतर तिला म्हणतो की ती कपाटामध्ये तुझी फाईल ठेवली आहे ना ती मला परत दे, कारण ती मला कामाला हवी आहे. मग कला आता कपाटातून ती फाईल काढून अद्वैतच्या हातामध्ये देते तर अद्वैत तिथून निघून जातो. तर इकडे नैना तयार होत असते आणि राहुल तिथेच बसलेला असतो. बरं, राहुल हा नैनाकडे खूप रागाने बघत असतो. तेव्हा नैना ही राहुलला म्हणत असते की काय मग, जाणार आहे की नाही आज ऑफिसला? अरे माझ्या शब्दाखातर आबांनी तुला ऑफिसमध्ये येण्याची परमिशन दिली आहे. अरे म्हणून मी तुला विचारलं, बाकी काही नाही. तेव्हा राहुल आता उठतो. राहुलला नैनाचा खूप राग आलेला असतो. राहुल नैनावर ओरडत असतो आणि म्हणत असतो की ए नैना, बस झाला तुझे हे नाटक आहे ना मला चांगलं कळतंय आणि तू हे सर्व कशासाठी करते ना तेही मला कळतंय. जेवढे तुझे घरचे तुला ओळखत नसतील ना तेवढं चांगलं आता मी तुला ओळखायला लागलोय. नैना ही राहुलला हात लावत असते आणि म्हणत असते की अरे डार्लिंग, तू चिडू नकोस ना रे. तर राहुल मात्र तिचा हात झटकत असतो. नैना म्हणते की अरे एवढं का चिडतोय, आता मला सांग, मी जे काही बोलले ते चुकीचं होतं का? नैना पुन्हा राहुलला हात लावत असते. तेव्हा राहुल तिला बजावून सांगतो की तू मला हात लावायचा नाहीस. हे बघ, आबा काल तुझ्या बाजूने बोलले म्हणजे तू किती बरोबर आहे असं नाही होत. हे सगळं तू मुद्दाम करते आणि तेही माझ्या विरोधात, हे कळतंय मला आता. नैना राहुलला म्हणते की बरं ठीक आहे बाबा, केलं मी हे सगळं मुद्दाम. अरे पण मी हे मुद्दाम का केलं एवढी गोष्ट तरी लक्षात घे. हे बघ, जर तू त्यांना काम करताना नाही दिसला तर आपल्याला पैसे कसे मिळणार? अरे पण तुला कळतंय का, आपण ह्या लोकांसोबत राहतोय, ह्या घरामध्ये आपल्याला खायला प्यायलाही मिळेल, परंतु ते उपकार म्हणून. तुला कोणाचे उपकार घेऊन जगायचे का? हे बघ, तू जर असाच जगत राहिला तर आपल्याला त्या कलाकडे आणि अद्वैतकडे सुद्धा पैसे मागावे लागतील आणि ते पैसे देखील देतील, परंतु उपकार म्हणून देतील ना. माझं विजन खूप क्लिअर आहे आणि त्यामुळे मी ही गोष्ट ठरवली. राहुल, अरे तुला समजतंय का, गेल्या काही दिवसामध्ये मला आता बेबी होणार आहे, बाळ होणार आहे आणि मला मात्र स्वतःला खूप चांगलं मेंटेन करायचं आहे. अरे आत्तासुद्धा मी जे प्रॉडक्ट्स वापरते ना त्या प्रॉडक्टचा महिन्याचा खर्च फक्त 50,000 रुपये आणि मला तर आता प्रेग्नन्सी रुटीनसुद्धा चेंज करावं लागणार आहे आणि त्याचा तर खर्च वेगळाच आहे. हे बघ राहुल, मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला माहिती आहे तू माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करशील, हो ना बबडू? असं म्हणत पुन्हा राहुलच्या अंगाला हात लावत असते, परंतु राहुल तिचा हात झटकत असतो. नैना राहुलला म्हणते की बरं ठीक आहे, माझ्या खर्चाचं राहू दे बाजूला, परंतु तुझे स्वतःचे काहीतरी ड्रीम्स असतीलच ना.
गोल्स असतील, लाईफमध्ये एन्जॉयमेंट असते, परंतु लाईफमध्ये फक्त एन्जॉयमेंट नसते रे. तुला आता कामही करावं लागेल ना. तेव्हा राहुल चिडतो आणि नैनाला म्हणतो की गप्प बस हा. हे बघ, जास्त जर तू अति केलंस ना, तुझी लायकी दाखवून देण्यासाठी मला वेळ नाही लागणार. राहुल खूपच रागामध्ये असतो आणि चेअरला तो लाथ मारून तिथून निघून आलेला असतो. तर नैना सुद्धा त्याच्या रागामुळे शॉक झालेली असते. राहुल अगदी तावातावात खाली चाललेला असतो. त्यावेळी रोहिणी तिथे येते आणि राहुलला विचारते की काय रे राहुल, काय चाललंय, एवढ्या तावातावात कुठे निघालायस तू. राहुल म्हणतो की मम्मा, ती मुलगी माझ्या डोक्यात जाते हा, अगदी इरिटेट करायला लागली आहे मला आता. कोण ती नैना, माझ्याच घरामध्ये येऊन मलाच डॉमिनेट करते. मला काय म्हणते ती की काल तिने जे काही केलं ते सगळं बरोबर आहे, आता ही मला सांगणारी कोण आहे. तिला तर आता मी चांगलं ऐकूनच आलोय आणि चांगलीच लायकीही दाखवली तिला. रोहिणी राहुलला म्हणते की राहुल रिलॅक्स, अरे मला असं वाटतं की काल जे नैना काही बोलली ते खरंच होतं. राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा, आता तू पण सुरू झाली का. तेव्हा रोहिणी म्हणते की जाऊ दे राहुल त्या सगळ्या गोष्टी, मला खरं तर तुला खूप इम्पॉर्टंट गोष्ट विचारायची आहे. चांदेकर ज्वेलर्सच्या सगळ्या एम्प्लॉईची सॅलरी झाली आहे ना. त्यावर राहुल म्हणतो की हो झाली आहे. रोहिणी म्हणते की ठीक आहे, मग मला सगळ्यांची सॅलरी स्लिप हवी आहे, त्याची लिस्ट मला हवी आहे की कोणाला किती सॅलरी गेली आहे, मला तेवढी फक्त लिस्ट काढून दे. तेव्हा राहुल म्हणतो की ठीक आहे बघतो. तेव्हा रोहिणी म्हणते की बघतो नाही राहुल, मला काढून द्यायची तुला. अरे राहुल, तुला जर कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी मी देते ना तर ती 100% पहिल्यांदा पूर्ण कर, नाहीतर बघ मग सगळ्यांसारखं मलाही वाटेल की तू चांगलं काम करत नाहीस म्हणून. आता नुसता बघत काय बसलायस, ओके तरी म्हण. तेव्हा राहुल आता ओरडूनच रोहिणीला ओके म्हणतो आणि तिथून निघून जातो. इकडे संगीता ही बाबांच्या डोळ्यामध्ये आयड्रॉप टाकत असते आणि म्हणत असते की बरं झालं हे आयड्रॉप तरी आणलं, निदान थोडा तरी तुम्हाला फरक पडेल याने. परंतु ह्या आयड्रॉपने ऑपरेशन तर टाळता येणार नाही, ऑपरेशन तर करावंच लागेल ना. बाबा संगीताला म्हणतात की अगं संगी, आता बास कर, आणि तुझा डोळा चांगला आहे ना, बस झालं मग. आता डोळे उघडून बघ जरा की आपली ऑपरेशन करण्याची परिस्थिती आहे का सध्या. साधे औषध आणायला सुद्धा आपल्याकडे पैसे नाहीये आणि तू ऑपरेशन करायला निघाली आहेस. आणि ऑपरेशन केल्यानंतर जो 3 महिने खड्डा बसणार आहे तो तर वेगळाच. आता तूच मला सांग की करायचं तर काय करायचं नक्की. हे बघ, जोपर्यंत आपल्या घरावरचं कर्ज फिटत नाही तोपर्यंत मी ऑपरेशनचं काहीही खूळमध्ये घेणार नाही आणि मी हा तुला दिलेला शब्द आहे. परत ह्या ऑपरेशनबद्दल विषयही काढू नको आणि माझ्याशी बोलू सुद्धा नको. जोपर्यंत आपलं कर्ज फिटत नाही तोपर्यंत मी डोळ्याचं ऑपरेशन करणार नाही. संगीता ही मनात विचार करत असते की खरंच आपली कला किती करते आपल्यासाठी. जेव्हा इथे होती तेव्हा सुद्धा तिने काहीच कमी पडू दिलं नाही. सासरे जाऊन सुद्धा तिने एवढं कमवलं, परंतु त्याचे सगळे पैसे आपल्यालाच आणून दिले तिने. मी तिला म्हटलं की बाळा स्वतःची हौस मौस कर, परंतु मला नाही म्हटली ती. आता ती तिकडं डिझाईनचं जास्तीचं काम करत राहणार आणि तेही आपलं घरचं कर्ज फेडण्यासाठी. आणि आता त्यातल्या त्यात हे डोळ्यांचं ऑपरेशन, काय करावं काहीच कळत नाही. तर मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्हाला एक सासू म्हणून सरोज जास्त आवडते की रोहिणी जास्त आवडते. मला माहिती आहे की हे कंपॅरिझन चुकीचं आहे, परंतु तरीसुद्धा तुम्हाला जास्त कोण आवडतं, की कोणाचे मुद्दे तुम्हाला बरोबर वाटतात, कोण हे सुनेच्या बाबतीत चांगलं वागत नाही आणि कोण हे चांगलं वागतं, याबद्दलचं तुमचं मत काय आहे. आणि या दोघींच्या कंपॅरिझनमध्ये बेस्ट सासू कोणती हे तुम्हाला निवडायचं आहे. त्यामुळे तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इकडे रोहिणी ही तिच्या रूममध्ये असते, एरझरे घालत असते. त्याचवेळी राहुल तिथे येतो आणि मम्मा आपलं काम झालंय असं म्हणतो. रोहिणी म्हणते की ओके गुड. तेव्हा राहुल रोहिणीला म्हणतो की मम्मा पण तू मला मगाशी असं का म्हटलीस. रोहिणी म्हणते की राहुल, तुला जे काम सांगितलं होतं ना ते दाखव आधी. तुला मी लिस्ट काढायला लावली होती ती भेटली आहे का ती दाखव आधी, मग नंतर तुझे प्रश्न उत्तर बघू आपण. राहुल लगेचच ती लिस्ट रोहिणीला फॉरवर्ड करतो. रोहिणी तिच्या मोबाईलवर बघते आणि मग त्यामध्ये तिला कलाचंही नाव दिसतं. आणि मग रोहिणी आता विचार करू लागते की कला खरे, अच्छा म्हणजे तिलाही सॅलरी क्रेडिट झाली आहे. तर आता हातात प्रूफ आलंय म्हटल्यावर अर्ध काम झालंच. आता हे पैसे नक्की कुठे जात आहे ना हे तर बघितलंच पाहिजे, म्हणजे मला उरलेलं काम तरी करता येईल. तर इकडे नैना ही तिच्या रूममध्ये बसलेली असते, कॅलेंडर घेऊन बसलेली असते आणि मग ती विचार करते की अरे माझी मागच्या महिन्याची पण हीच तारीख होती आणि आता सुद्धा हीच तारीख येते. आता तर मला खूप टेन्शन आलं या सगळ्या गोष्टीचं. तरी म्हटलं की माझी एवढी चिडचिड का होतीये आणि पोट आणि कंबरही दुखतंय. काय चाललंय हे सगळं आणि का माझ्या बाबतीत असं सगळं होत असतं. आता प्रेग्नन्सीचे 9 महिने असतात, थोडेच महिने बाकी आहेत आणि मला अजूनही राहुलला घोळात घेता आलं नाहीये. कशी होणार आहे मी प्रेग्नंट. काय करू मी आता. पेनकिलरच घेते. पण आता घरात जर मी कोणाकडे पेनकिलर मागितले तर मला पुन्हा ओरडा बसेल आणि जे ते मला हेच सांगेल, हेच शिकवेल की प्रेग्नन्सीमध्ये पेनकिलर खायच्या नसतात म्हणून.
जाऊ दे, मी ऑनलाईनच ऑर्डर करते. आता त्याच वेळी रोहिणी तिथे आलेली असते. रोहिणीला बघून नैना घाबरते आणि विचार करू लागते की यांनी सगळं ऐकलं तर नसेल ना. नैनाला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं. तेव्हा रोहिणी नैनाला विचारते की काय ग नैना, तू उशी अशी पोटाशी धरून का बसली आहेस? तुला कसला त्रास होतोय का? काही होतंय का तुला? अगं डॉक्टरांकडे जायचंय का तुला? चल मी येते तुझ्यासोबत डॉक्टरांकडे. नैना म्हणते की नाही नाही, मला एवढं काहीच झालेलं नाहीये, डॉक्टरांकडे नको. रोहिणी विचारते की पक्का तुला काही झालेलं नाहीये? तेव्हा नैना म्हणते की नाही, मला पक्का काही झालं नाहीये. रोहिणी म्हणते की ठीक आहे, मग तू म्हणत असशील तर. बाय द वे, मी तुझ्याशी काहीतरी बोलायला आली आहे. तेव्हा नैना म्हणते की हो बोला ना. रोहिणी म्हणते की अगं डायनिंग टेबलवर डिस्कशन चालू होतं ते तुमच्या घरावर लोन आहे म्हणून. हे बघ, तुला आवडो नाहीतर न आवडो, परंतु तुझं मत सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मला सांग, सगळ्या गोष्टी ती कलाच का करत असते? सगळ्या गोष्टींचं क्रेडिट सुद्धा कलाच घेऊन जाते. अगं तू मोठी बहीण आहे ना तिच्यापेक्षा, मग तूही करायला हवं. तुला कर्जाच्या बद्दल सगळ्या गोष्टी माहीत असायला हव्यात. आणि तू बघितलंच ना डॅड काय म्हटले ते. डॅड तर बोलले होते ना की मी पैसे देतो म्हणून, पण ती कला काय म्हटली की नको म्हणून. बस मग तर डॅड तर खुशच झाले. तेव्हा नैना म्हणते की ती कला आधीपासूनच अशी आहे. रोहिणी म्हणते की अगं ते महत्वाचं नाहीये, परंतु ती तिचा स्वाभिमान जपते आणि डॅडचं मन सुद्धा तिने जिंकलंय. आणि आता तर काय, तिने कामाला सुद्धा सुरुवात केली, कामही करते. मला असं वाटतं की तूही काहीतरी काम करायला हवं. म्हणजे बघ, कला ही बाहेरचंही काम करते, घरातलंही काम करते, आणि म्हणून डॅडला तिचा फार अभिमान वाटतो. आणि तुझ्या बाबतीत काय होतं, तुला फक्त टोमणेच ऐकावे लागतात. आणि म्हणून मला असं वाटतंय की तू स्वतःला सिद्ध करायलाच हवं. नैना रोहिणीला म्हणते की खरं सांगू का, ती कला कर्ज कसं फेडणार आहे, आई बाबा त्याचं काय करणार आहे, मला या गोष्टीशी काही घेणं देणं नाही आणि मला याबद्दल काही माहीतही नाही. मी म्हणते की एकतर त्यांना कर्ज फेडायचं नव्हतं तर काढायचं तरी कशाला होतं. त्यामुळे ती आता काय करते काही नाही करते या सगळ्या गोष्टीमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. खरं सांगू का मदर इन लॉ, मला या सगळ्या गोष्टी अंगाला लावूनच घ्यायच्या नाहीयेत. अगं तू प्रोग्रेसिव्ह आहे, प्रॅक्टिकल आहे, आणि याच गोष्टीचा फायदा ती कला करून घेते. मग तुझी या घरातली किंमत सुद्धा शून्य होईल आणि त्या घरातली किंमत सुद्धा शून्यच राहील. नैना म्हणते की मदर इन लॉ काय सांगू तुम्हाला, मला असा राग येतो ना त्या कलाचा. माझी जी अवस्था आहे ना ती फक्त घरामध्ये तुम्हीच समजू शकता. पण आता मी काय करू शकते. तेव्हा रोहिणी म्हणते की काही करू नको, कान नाक आणि डोळे तिन्ही गोष्ट चालू ठेव. मी तुला जे जे काही सांगते ना ते सगळं कर. हे बघ, पहिल्यांदा आता तू कलाच्या रूममध्ये जा आणि ती पैसे कुठून आणते किंवा कसे आणते, कसे जमा करणारे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तिला विचार आणि घरची सगळी परिस्थिती जाणून घे. हे बघ नैना, तू सून आहेस माझी, आणि जर त्या कलाने तुझं स्थान हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मला ते अजिबात आवडणार नाही. हा. नैना रोहिणीला म्हणते की थँक्यू मदर इन लॉ. तेव्हा रोहिणी म्हणते की ठीक आहे, आता जास्त वेळ दौडू नकोस आणि जा पहिल्यांदा जाऊन तिला विचार तर. तेव्हा नैना म्हणते की हो चालेल. नैना आता हळूहळू चालत असते. रोहिणी विचार करते की ही अशी का चालते आणि हिला काय झालं असं चालायला. जाऊ दे ना, मला काय करायचंय. एनिवेज, ही मुलगी स्वतःला इतकी ओव्हर स्मार्ट समजते, परंतु हिच्यासारखी मूर्ख मुलगी मी अजून कुठे पाहिली नव्हती. हिच्या पुढे नुसतं जरी जाळं फेकलं ना तरी ती स्वतः त्याच्यामध्ये अडकते आणि ह्या गोष्टीचा पुरेपूर फायदा तर मिस करून घेणार. इकडे जेव्हा कला तिच्या रूममध्ये बसलेली असते त्याच वेळी नैना तिथे येते. नैनाला बघून कलाला आनंद होतो आणि म्हणते, नैना ताई अगं तू इथे ये 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 बस. नैना म्हणते की काही नाही ग, सहजच आले होते. कला तिला म्हणते की ताई अगं तुला बरं तर वाटतंय ना, मी तुला काहीतरी खायला देऊ का करून. नैना म्हणते की नाही नाही, काही नकोय मला खायला. खरं तर तू खाली जे काही बोललीस ना त्याबद्दलच मी तुला विचारायला आले होते. कला म्हणते की मला वाटलंच होतं. अगं ताई, तू जरी दाखवत नसली ना तरी सुद्धा तुला या सगळ्या गोष्टींचा फरक पडलाय हे मला माहीत होतं. बरं झालं तू आलीस आणि मला ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यास. बघ ना, आपल्यावर कशी परिस्थिती आली आहे ना. आपण ज्या घरामध्ये लहानचं मोठं झालो त्या घरामध्ये आपल्या किती साऱ्या आठवणी आहेत आणि तेच घर आता आपल्याला विकायची वेळ येते. तुला आठवतंय ताई, त्या अंगणात आपण किती मज्जा केली, किती धमाल केली. तुला आठवतंय आपण अंगणामध्ये गाद्या घालायचो आणि वर चांदणं बघत झोपायचो. आपण किती गोष्टी सांगायचो, किती काय काय करायचो. आपलं अंगण मोठं होतं म्हणून बाजूची मुलं सुद्धा आपल्यासोबत खेळायला अंगणातच यायची. तुझी लंगडी तर किती फेमस होती सगळीकडे. परंतु नैनाला मात्र त्या गोष्टी आठवत नसतात तर बोर होत असतात. आणि कलाला ती म्हणते, बस झालं ग कला, आता त्या जुन्या आठवणी होत्या त्या कशाला उघडायच्या. बरं ते सगळं जाऊ दे, मी तुला हे विचारायला आले होते की मम्मा आणि बाबा आता ही पैशांची जुळवाजुळव कशी करणार आहे, म्हणजे नक्की काय करणार आहेत ते. त्यावेळी रोहिणी मात्र त्या दोघींचं बोलणं हे चोरून ऐकत असते. कला नैनाला म्हणते की ताई तुला माहिती आहे की काजू आता जॉब करते, त्यामुळे थोडेफार पैसे ती कमवते.
आणि आई बाबा तर मिळेल ते काम करतात पैसे मिळवण्यासाठी. आणि मी सुद्धा ज्या काही डिझाईन्स करते त्यातले जे काही पैसे मिळतात ते सगळे मी आईबाबांना देऊन टाकते कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी. तेव्हा नैना म्हणते की अच्छा. आता रोहिणी मनात विचार करू लागते की अच्छा म्हणजे असं आहे तर. कला इकडे किचनमध्ये असते आणि स्वयंपाक करत असते. स्वयंपाक करता करता विचार करत असते की मी जे पैसे दिले त्याचा हप्ता बाबांनी भरला असेल का. त्याच वेळी तिथे रोहिणी येते आणि कलाला विचारते की काय ग कला, तू सरोज वहिनीला बघितलंस का. तेव्हा कला सांगते की आज त्या पेढीवर जाणार होत्या, आजोबा असं म्हणत होते. का हो, काही काम होतं का तुमचं त्यांच्याकडे. तेव्हा रोहिणी मनात म्हणत की हो ग, माझं खूप मोठं काम होतं सरोज वहिनीकडे, कारण तिच्या हस्ते मला तुझं भांडं फोडायचंय. कलाला ती म्हणते की नाही नाही, सरोज वहिनीकडे माझं काही काम नव्हतं, जस्ट असंच विचारलं मी, जाऊ दे तू कर तुझं काम. कला आता तिचं काम करत असते. रोहिणी मनात विचार करत असते की ह्या वहिनीला सुद्धा आजच पेढीवर जायचं होतं का. नाही, पण ह्या कलाला असं सोडता कामा नये, काहीतरी आकडम तिकडम केलंच पाहिजे मी. रोहिणी आता तिथून निघून जात असते. त्याच वेळी पार्सलवाला आलेला असतो. पार्सल असं तो विचारतो. तेव्हा कला आता पार्सल घेण्यासाठी जाते. पार्सलवर नाव असतं नैनाचं. त्यावेळी कला ही पार्सल उघडून बघते तर त्यात पेनकिलर असतात. कला विचार करते की इतक्या साऱ्या पेनकिलर आणि नैनाताईने का मागवल्यात, प्रेग्नन्सीमध्ये तर पेनकिलर खायच्या नसतात. कला आता मोठमोठ्याने नैनाला आवाज देत असते. त्यावेळी नैना तिचं पोट शिकवत असते आणि म्हणत असते की ह्या कलाला काय झालंय, इतकी का मला आवाज देतीये, इथं शांत बसूनही देत नाही मला कोणी. आणि मग असं म्हणून नैना आता खाली येत असते. परंतु कलाच्या आवाजाने घरातले सुद्धा तिथे जमा झालेले असतात. आबा, रजनी, रोहिणी सर्वजण तिथे आलेले असतात. नैनाही तिथे येते आणि कलाला विचारते की काय ग कला, काय झालंय, एवढं का तू माझ्या नावाने ओरडतीयस. ही नैनाला पेनकिलरचं पार्सल दाखवते आणि म्हणते की हे पार्सल तू मागवलंयस. तेव्हा नैना म्हणते की ऑब्व्हियसली माझं नाव आहे म्हटल्यावर मीच मागवलं असणार ना. कला म्हणते की ताई ते मलाही कळतंय, परंतु अगं ह्या पेनकिलर आहेत, तुझी मल्टीविटॅमिनची गोळी नाहीये. रजनी म्हणते की काय पेनकिलर्स, अगं नैना तुला माहीत नाही का, पेनकिलर्स घेत नाही प्रेग्नन्सीमध्ये, आणि तसंही डॉक्टरांना न विचारता कुठलीही गोळी घ्यायची नसते. कला नैनाला म्हणत असते की काय ग नैनाताई, तुला विसर पडतो का तू प्रेग्नंट आहे याचा. काय हा बेजबाबदारपणा आहे, या गोष्टीचा तुझ्या बाळाला किती त्रास होईल याचा तू विचार करते की नाही थोडाफार. आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी अगं तुझ्या सुनेला काही कळतं का, कसल्याच गोष्टीची समज नाहीये का तिला. बघ ती कसं वागते तिच्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये, आता तू डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागणार आहे. मग रोहिणी सुद्धा आता चिडते आणि नैनाला म्हणते की काय ग नैना, काय चाललंय हे सगळं, अगं तू काय केलंय तुला कळतंय का, प्रेग्नंट असून तू पेनकिलर मागवलाय, तुला माहित नाही, तुला इतकंही माहित नाही का प्रेग्नन्सीमध्ये पेनकिलर खात नाही म्हणून. अगं स्वतःचा नाही तर निदान स्वतःच्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार कर. नैनाला खूप राग येत असतो, कारण जे ते आता नैनालाच बोलत असतं. नैना विचार करत असते की ही कला पण ना सारखी माझ्यावर लक्ष देऊन बसलेली असते. आता त्या डिलिव्हरी बॉयला सुद्धा हे पार्सल काही तिच्याच हातात द्यायचं होतं का. बरं दिलं तर दिलं, हिला फोडायला कोणी सांगितलं होतं. तेव्हा रोहिणी आता नैनाला म्हणत असते की आय एम सॉरी डिअर, हे बघ असं पुन्हा करू नकोस आणि माझ्या चिडण्याने उगाच तू स्वतःला स्ट्रेस करून घेऊ नकोस, ते फक्त पेनकिलरसाठी होतं, ठीक आहे. तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे. तर कलाला मात्र वेगळेच प्रश्न आता येत असतात की ही नैनाताई नक्की प्रेग्नंट आहे का, म्हणजे असं बेजबाबदार तर कोणी वागू शकत नाही. आणि जेव्हा एखादी बाई प्रेग्नंट असते तेव्हा ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत असते की प्रेग्नन्सीमध्ये पेनकिलर खात नाही, मग ताई एवढी मोठी चूक कशी काय करू शकते. मग ती नैनाला म्हणते की ताई मला एक प्रश्न आहे, विचारू का. तेव्हा नैना म्हणते की आता अजून काय तुझं. कला नैनाला विचारते की ताई तू नक्की प्रेग्नंट आहेस ना ग. कलाचा हा प्रश्न ऐकून नैना तर पुरतीच घाबरलेली असते. परंतु रोहिणी, रजनी आणि आबांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कलाने एकदम नैनाला डायरेक्ट प्रश्न विचारलेला असतो, कारण नैना तर प्रेग्नंट नसते आणि त्यामुळे कलाला आपलं काही सत्य समजलंय का, कलाला समजलंय का मी प्रेग्नंट नाहीये म्हणून. या गोष्टीनेच आता नैना खूप घाबरलेली असते आणि कलाला काय उत्तर द्यावं हेही तिला कळत नसतं. तर मित्रांनो, आजच्या भागात इतकंच. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, माझ्या आईबाबांनी जे काही दागिने दिले होते मला ते हवेत आहे मला. अद्वैत अरे तूच विचार कर ना, ते सगळे दागिने विकून मी आईबाबांना देईल आणि त्याचे त्यांना थोडेफार पैसेही मिळतील, त्यांना कर्जासाठी थोडे पैसेही मिळतील. तर अद्वैतला सुद्धा कलाचं हे म्हणणं पटत असतं. कला चांगल्या गोष्टीसाठी पैसे मागतीये, कला स्वतःसाठी नाही तर ते दागिने तिच्या आईबापांसाठी मोडायचे म्हणते. ह्या गोष्टीने अद्वैतला छान वाटतं. मग अद्वैत कसलाही विचार न करता कलाला दागिने देण्याच्या ऐवजी डायरेक्टली पैसेच देतो.
त्याचवेळी नैनाने अद्वैतला कलाला पैसे देताना बघितलेलं असतं, त्यामुळे नैनाला खूप राग येतो आणि नैना काही बोलणारच असते, परंतु त्याचवेळी रोहिणी तिला मागे खेचते. रोहिणी आणि नैना दोघीही कलाचं बोलणं ऐकत असतात. कला ही अद्वैतला म्हणत असते की मी एक काम करते, मी उद्याच जाते आणि आईबाबांच्या हातात हे पैसे ठेवते. मग रोहिणी आता नैनाला सांगत असते की नैना, तुला दिसते ना किती पार्शलिटी आहे. बघ, एकीकडे राहुल आहे की तुला काही करत नाहीये. आता राहुल सुद्धा का करेल, कारण राहुलच्या हातामध्ये पैसाच नाहीये. बघ, हा अद्वैत बघ, एकदा कलाच्या हातामध्ये तो किती सारे पैसे देतोय आणि कला सुद्धा हक्काने त्याच्याकडे पैसे मागतीयेस. हे बघ, हे सगळं खूप वाईट आहे हा. जर अद्वैत असेच पैसे तिला देत राहिला ना तर आपल्या वाट्याला काहीच येणार नाही. त्यामुळे तू आता एक काम कर, जेव्हा कला उद्या पैसे घेऊन तिच्या घरी निघालेली असेल, माहेरी निघालेली असेल, तेव्हाच मात्र तू गोंधळ करायचा आणि तेव्हाच तमाशा घालायचा. या सगळ्या गोष्टींचा जाब तिला विचारायचा की हे पैसे कुठून आले, काय आले, कसे आले आणि सरोज वहिनीपुढे कलाचं हे सत्य आणायचं. त्यामुळे काय होईल की कला सर्वांसमोर एक्सपोज होईल आणि आबांसमोर सुद्धा कलाचा खरा चेहरा येईल आणि मग आपलं काम तर अजूनच सोपं होईल. कला जर सगळ्यांच्या नजरेत पडली तर कुठेतरी तू उठून दिसणार आहे. त्यामुळे आता मात्र तुला हे काम करावंच लागेल. रोहिणीच्या या बोलण्याने नैना आता प्रभावित झालेली असते आणि नैना विचार करू लागते की नाही, मला आता हे काम करायलाच हवं. ही एकच संधी माझ्याकडे अशी आहे की जी मी इथं कलाची बाजू घेऊ शकते. जर आबांना कळलं तर कलाने तिचे दागिने विकून पैसे घरच्यांना नेऊन दिले, माहेरी नेऊन दिले, तर मात्र आबा खूप चिडतील आणि सरोज मामी तर अक्षरशः तांडवच करेल. हा माझ्यासाठी एक गोल्डन चान्स आहे, माझ्याकडे एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, तिचा मी उपयोग करून घेतला पाहिजे. आणि मदर इन लॉ जे काही सांगताय ते बरोबर आहे, कारण मी अद्वैतकडे फक्त एक नेकलेस मागितला होता तर अद्वैतने मला त्याचं बिल पाठवलं होतं आणि इथे मात्र अद्वैत स्वतःहून कलाला एवढे सगळे दागिन्यांच्या बदल्यात पैसे देतोय, एवढे सगळे तो पैसे देतोय, तेव्हा काहीच नाही का? मी तर काय फक्त माझ्यासाठी एक नेकलेसच मागितला होता आणि चांदेकरांसाठी तो नेकलेस देणं मला काहीच अवघड नव्हतं. तरीसुद्धा मला बिल पाठवण्यात आलं, तरीसुद्धा मला एवढं खाली बघण्यात आलं. आणि मग ह्या कलाच्या बाबतीत दुसरा न्याय का बरं? मी सुद्धा कलाला नीट खाऊ देणार नाही. आता मी या कलाची सगळ्यांसमोर लायकी काढणार आणि तिला एक्सपोज करणार. तर रोहिणीच्या बोलण्याने नैना पूर्ण प्रभावित झालेली असते आणि आता कलाच्या विरोधात उभी राहणार असते. तर मित्रांनो, मग आता जेव्हा नैना ही कलाला एक्सपोज करेल तेव्हा कला खरंच तोंडावर पडेल की अद्वैत तिला वाचवेल, अद्वैत कलाची साईड घेईल का, असे असंख्य प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर या बाबतीचा आपण एक ट्विस्ट एपिसोड अपलोड केलाय, त्यामुळे तुम्हाला थोडीशी आयडिया तरी येईल की मालिकेत पुढे काय घडणार आहे. आपले जे ट्विस्ट एपिसोड असतात त्यामध्ये असं तर नसतं की सगळ्या गोष्टी जशाच तशा होतील, परंतु त्या अनुषंगाने पुढे गोष्टी घडत जातील असं आपण ट्विस्टमध्ये दाखवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टीचा देखील आपण ट्विस्ट अपलोड केलेला आहे, तुम्ही लगेच जाऊन बघा. आणि मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुमचं काय मत आहे हे नक्कीच कळवा. इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.